मित्र हो, महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं नेहमी म्हटलं जातं. कारण या भूमीची खऱ्या अर्थानं वैचारिकदृष्ट्या मशागत ही महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी झाली. आणि त्यामध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राची आणि देशाची एक खऱ्या अर्थानं वैचारिकदृष्ट्या मशागत केली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणूनच आजच्या विचारमंचाला विषय मिळतो पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात महात्मा फुलेंचं योगदान. नमस्कार, मी संग्राम सतीश कासले आपल्यासमोर आज या विषयाची मांडणी करत आहे. मित्र हो, विषयाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला महात्मा फुलेंच्या कालावधीतला महाराष्ट्र कसा होता हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये शूद्र आणि स्त्रियांना कोणत्याही पद्धतीचा शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणजेच तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण हे प्रस्थापित वर्गाने बंदिस्त करून ठेवलं होतं. हे बंदिस्त करून ठेवलेले शिक्षण खुलं करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने केलं. 1848 साली पुणे येथे भिडेवाडा येथे या देशातील पहिली शाळा स्थापन करण्यात आली आणि या शाळेच्या माध्यमातून देशातील वंचित, शूद्र आणि स्त्रियांना शिक्षणाची कवाडं खुली झाली. म्हणजेच जे शिक्षण बंदिस्त होतं ते सर्वांसाठी खुलं करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्र हो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी नेहमीच अस्पृश्यता, जातीयता, स्त्री पुरुष भेद यासारख्या गोष्टींवर वैचारिकदृष्ट्या प्रहार केल्याचं आपल्याला दिसून येतं. अस्पृश्यता मानू नये असं महात्मा फुले नेहमी म्हणत असत. अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी त्यांनी स्वतः पावले उचललेली होती. महात्मा फुलेंनी आपल्या घरातील हौद हा त्या ठिकाणी सर्वांसाठी खुला करून दिला होता. म्हणजेच महात्मा फुले त्यातून एक गोष्ट दाखवू शकत होते की पाणी ही कुणाची वैयक्तिक मालकीची मालमत्ता नाही, पाणी ही सर्वांसाठी असणारी गोष्ट आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी आपला घरातील हौद सर्व जाती धर्मासाठी खुला करून दिला होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रूढी परंपरा होत्या. म्हणजेच बाल जरट विवाह होता, त्या ठिकाणी विधवांना पुनर्विवाह करण्याचा कोणताही अधिकार नव्हता, सती प्रथा होती. यासारख्या असंख्य गोष्टींना विरोध करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. आणि नुसता विरोध केला नाही तर त्यावेळी अशा काही त्यांनी गोष्टी केल्या त्या अनेक दृष्टीने समाजासमोर एक आदर्श म्हणून उभ्या राहिल्या. तत्कालीन परिस्थितीमध्ये काशीबाई नामक ही महिला होती. या काशीबाई नामक महिलेला महात्मा ज्योतिबा फुलेंनी आधार दिला आणि तिला बाल हत्या प्रतिबंधक गृहात आणलं. त्या ठिकाणी काशीबाई या महिलेला अपत्य झालं. हे अपत्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं वाढवलं. त्याला यशवंत असं नाव दिलं, त्याला डॉक्टर केलं. म्हणजेच खऱ्या अर्थानं महात्मा फुले हे त्या ठिकाणी केवळ बोलणारे नव्हते, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून गोष्ट समाजासमोर त्या ठिकाणी मांडणारे होते, हे आपल्याला दिसून येतं. महात्मा फुलेंनी सुधारणांच्या माध्यमातून वेगवेगळं कार्य करतच राहिले, परंतु त्याच पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यांचं जास्त लक्ष होतं ते म्हणजे या देशातील शेतकरी वर्गावर. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न महात्मा फुलेंनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडले. शेतकऱ्यांचा आसूड असू दे, तृतीय रत्न हे नाटक असू दे, किंवा ब्राह्मणांचे कसब यासारखे पुस्तक असू देत, या पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वसामान्यांसमोर वाढले. व शेतकरी हा देशातील महत्त्वपूर्ण घटक आहे व त्या घटकाला योगदान व महत्त्व देण्यास गरजेचं आहे असं देखील महात्मा फुलेंनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. तत्कालीन परिस्थितीमध्ये महात्मा फुलेंनी पुरोहित वर्गाला प्रचंड विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच महात्मा फुलेंनी तत्कालीन परिस्थितीमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोध करायला शिकवला. म्हणजेच जगामध्ये कोणतीही गोष्ट ही कारणाशिवाय घडत नाही, त्या कारणाचा आपण शोध घेतला पाहिजे. ही गोष्ट सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचं काम केलं.
कोणतेही काम घेत असताना ते पुरोहिताशिवाय झालं पाहिजे, अशी महात्मा फुलेंची भूमिका होती. म्हणून तर त्यांनी स्वतः मंगलाष्टके रचली आणि अतिशय कमीत कमी खर्चामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये सत्यशोधक पद्धतीनं विवाह लावून दिला. म्हणजेच महात्मा फुलेंचं एकूणच जर आपण संपूर्ण कार्य पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी शिक्षण या घटकाला महत्त्वाचं स्थान दिलं आहे. त्याच पद्धतीनं धार्मिक सुधारणा या घटकांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि या संपूर्ण घटना जर आपण पाहू तर भारतीय संविधानाच्या रूपामध्ये या अंमलात आणलेल्या दिसून येतात. म्हणजेच शिक्षणाचा हक्क हा सर्वांसाठी खुला करण्यात आलेला आहे. म्हणजे शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. जुन्या रूढी, प्रथा, परंपरा या भारतीय संविधानाच्या माध्यमातून नष्ट करण्यात येऊन त्या ठिकाणी समानता आणि समता प्रस्थापित करण्याचं काम करण्यात आलेलं आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला पुरोगामी घडवण्यात महात्मा फुलेंची भूमिका ही अतिशय महत्त्वाची होती, असं आपण नेहमी त्या ठिकाणी म्हणू शकतो. आज देशाने विविध क्षेत्रामध्ये क्रांती करत आहे, विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. आणि ही प्रगती करत असताना महात्मा फुलेंचे जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे विचार आहेत हे प्रत्येकाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. या द्विशताब्दी जयंतीच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे जे विचार आहेत हे विचार सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. याच विचारासह मी इथंच थांबतो. धन्यवाद.